नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपला परिचय सर? माझे नाव बाप्पू धोंडीराम काकडे, धारणगाव खडक। मोबाईल नंबर 27 750 784। ॲड्रेस काय आपलं पूर्ण? धारणगाव खडक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आपली व्हरायटी कोणती? 108 लावलेली सीझन 108। बरं, ब्लॉसम पाहिजे आपण ड्रेंचिंग केलेली आहे या प्लॉटला? हो केलेली। मला भरपूर म्हणजे रिझल्ट पण चांगले भेटले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुळे एकदम ॲक्टिव्ह आहे। बरं, पांढरे मुळे? हो, पांढरे मुळे एकदम ॲक्टिव्ह आहे। किती दिवस झाले सर आपल्याला ड्रेंचिंग करून? ड्रेंचिंग करून मी पहिली म्हणजे 20 दिवसापूर्वी, जेव्हा लागवड झाल्यानंतर 20 दिवसानंतर मी एक कॅन सोडली होती आणि आता 30 दिवसानंतर पण अर्धे 2.5 लिटर सोडलेले। बरं, आपण कॅन सोडताना त्याच्यामध्ये अजून काय घेतलं होतं? 200 लिटरसाठी 2 किलो गुळ घेतला होता आणि 1 किलो हे घेतलं, ताक घेतलेलं। ताक 1 लिटर ताक घेतलं होतं। तुम्हाला दरवर्षीपेक्षा झाडामध्ये काय बदल जाणून येतोय? तेवढ्या दिवसाचं झाड होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही दरवर्षी लावता, टमाटे दरवर्षी लावतो बरोबर, तुम्हाला तेवढ्या दिवसाच्या मानाने काय फरक जाणवतो झाडामध्ये? फरक म्हणजे झाडाची मुळी ऍक्टिव्ह आहे आणि शेटिंग फार महत्वाची। आणि एवढे म्हणजे पावसाचं वातावरण असताना पण शेटिंग पूर्ण झालेली, कूज नाही झाली, कूज झालेली नाही, झाड ऍक्टिव्ह राहिलेलं आहे। अच्छा, तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता, पांढऱ्या मुळ्यांची संख्या बघू शकता तुम्ही। हे बघा, पूर्ण वरती आलेलं आहे पांढऱ्या मुळ्या। मेन म्हणजे झाडाला खालून जर ताकद भेटली तर तुम्ही वरती तुमचा खर्च कमी होतो मेन। तर इतर शेतकऱ्यांना पण आम्ही तेच सांगतो की तुम्ही ब्लॉसम पाहिजेचा वापर केला पाहिजे, जेणेकरून तुमची फक्त पांढरी मुळी किंवा फक्त तुम्ही सेटिंग किंवा फक्त फुलकळी एवढंच नाही तर तुमच्या झाडामध्ये जी कमतरता आहे ती भरून काढतं झाड, फुटवा पण चांगला आहे। हा, आणि खाली तुम्ही जर काही टाकलेलं असेल ते पण अपटेक करायचं काम करतं ते पूर्णपणे। तर तुम्ही सुपर ब्लास्टचा पण स्प्रे केलेला आहे या प्लॉटला आळी करता। तुम्हाला त्याचे काय रिझल्ट वाटले? त्याच्यामध्ये मी बेनिओल ऑर घेतलेला होता, तुम्ही म्हणजे जे अभिषेक सरांनी सांगितलं होतं, मी बेनिओ आणलेला असताना पण मी दिलेले नाही, कारण मागच्या वर्षी मी बेनिओ दिलं होतं, रिझल्ट मला भेटला नाही एवढा खास। मग मी ते सुपर लाट घेतलेलं आहे, खूप भारी रिझल्ट भेटलेला आहे मला ऑलरेडी। अजूनही नागाळी बघा, अजून पण कुठे दिसतच नाही, जी आलेली आहे ती जागेवरती तिचं हे झालेलं आहे जागेवरती। आपण सुपर ब्लास्टचं सर्व शेतकऱ्यांना पण सांगतो, सुपर ब्लास्टचे रिझल्ट एवढे छान आहेत की कोणत्याही प्रकारची आळी असली तर 108 वरती बाकीचे जे गावामध्ये प्लॉट आहे त्यांच्यावरती 100 नागाळीचे खूप प्रमाण आहे। आणि बेनिवा देऊन पण आपण बेनिवा दिलेलं नाही आपल्या प्लॉटवर, कुठं पण एखादी अर्धी नागाळी दिसती पण ती पण गेलेली आहे। बरोबर, कुठे म्हणजे झाड पण कमकुवत दिसत नाहीये, कुठे ट्रेस मध्ये कोणतंच झाड नाहीये। पूर्ण प्लॉट जो आहे एकसरीचा आहे, बरोबर, पूर्ण प्लॉट एकदम छान झालेला आहे, डम्पिंग झालेलं नाही कुठे। मेन म्हणजे डम्पिंग नाही झालेलं शेतकरी मित्रांनो, शेतकरी स्वतः सांगतायत की मेन म्हणजे कोणत्याही झाडाची डम्पिंग नाही झालेली। पूर्ण जेवढा प्लॉट होता तेवढा एकदम सक्सेसफुली झालेला आहे, बरोबर। हो, अच्छा, व्हायरसचा स्प्रे घेतलेला आहे आपण, बरोबर ना? व्हायरोब्लॉक घेतलेलं आहे आपल्या कंपनीचं, त्याचा पण एक चांगला रिझल्ट आला आपल्याला। हा, आपण व्हायरोब्लॉक आणि सिलिकॉन देतो, जेणेकरून सिलिकॉननी पत्ती रब होते। आणि व्हायरोब्लॉक असं औषध आहे आपलं की तुमचा जो कोणताही व्हायरस असला कंट्रोल मध्ये ठेवतं ते, जेणेकरून तुमचं नुकसान होत नाही पुढे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्व प्लॉट बघू शकता, पूर्ण जेवढा प्लॉट आहे सर्व प्लॉट एकदम छान दिसत आहे आणि कोणत्याही झाडावर व्हायरसचा पण अटॅक नाहीये, आळीचा पण अटॅक नाहीये आणि कूच पण नाहीये। मेन म्हणजे पूर्ण जेवढ्या फुटी निघालेल्या आहेत तर सर्व फुटींची सेटिंग पण झालेली आहे आणि फुलकळी पण सेट झालेली आहे। दाखवा सर्व, दाखवा। तर सर, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता ब्लॉसम 5G विषयी? इतर प्रोडक्ट आपले रुद्राक्ष ॲग्रोटेकचे, त्याच्याविषयी काय सांगू शकता तुम्ही? मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी जे रुद्राक्ष ॲग्रोटेकचे जे प्रॉडक्ट वापरले त्याचा मला खूप रिझल्ट आलेला आहे। ऑलरेडी पांढरी मुळे झाले, कूज नाही कुठल्या प्रकारची, फुल सेटिंग आणि सर्व रिझल्ट सर्व शेतकऱ्यांनी रुद्राक्ष ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरावे। धन्यवाद सर।